technology speaks a universal language: precision, performance, progress. At Burrito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200+ people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision, empowering progress. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Burrito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Burrito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash दीपेश पाटील नॉन स्ट्राइकला. अमित बोरसे यांचा पहिला चेंडू उडवलेला आहे. चेंडू हवेत आणि पहिली विकेट. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळालेली आहे. अमित बोरसे यांनी अक्षय पाटील यांना कॉटन बोल्ड केलेलं आहे. मागच्या सामन्यात सुद्धा एक अक्षय पाटील म्हणून फलंदाज होते, त्यांनी सुद्धा चांगल्या सुरुवातीनंतर आपला बळी गमावलेला होता आणि आता सुद्धा अक्षय पाटील तंबूत परततायत. मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध न्यू मातोश्री टेंट हाऊस विरुद्ध शारदा मॅच परिवारच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. मराठा प्रीमियर लीग चोपडा आजचा पहिला दिवस आणि हा तिसरा सामना. पहिल्या चेंडूवर अमित बोरसे यांनी अक्षय पाटील यांना परतवलेलं आहे. दिवेश पाटील आता स्ट्राइकला असतील. आपल्या संघासाठी काहीतरी दिव्य करावं लागणार आहे दिवेश यांना. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे. 1 धाव मिळते. ओ चांगला चेंडू 1 धाव 1 गडी बाद होणारे फलंदाज आहेत अक्षय पाटील. दीपेश पाटील यांनी आत्ताच आपलं खातं उघडलेलं आहे. हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे आणि मंदार सोनवणे या चेंडूला अडवत आहेत. मंदार सोनवणे हे हातेडचे आहेत आणि भारतीय नेव्ही मध्ये
लेफ्टनंट आहेत आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता आणि ही आपल्या समस्त चोपडाकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि दुसरा फलंदाज तंबूत परततोय. शारदा मॅच परिवाराची थोडीशी अडखळत सुरुवात झालेली आहे. एक धाव 2 गडी बाद. आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु समन्वयाचा अभाव आणि थेट फेकी आणि फलंदाजाला तंबूत परतावं लागेल. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. द स्टायलिस्ट मॅन फ्रॉम नाशिक मयूर सोनवणे सर, उत्कृष्ट पंचगिरी. दोन धावा 2 गडी बाद. एक विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तर आपण बघू शकतो स्क्रीनवर जो खेळाडू आपण बघत आहात, आपल्या समस्त जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मंदार सोनवणे आपण स्क्रीनवर बघत आहात. इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट या पदावर ते कार्यरत आहेत आणि आत्ताच पाकिस्तान विरुद्ध जे भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं होतं, तर त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ते सहभागी अधिकारी होते. तर आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा हा खेळाडू मंदार सोनवणे, द मॅन फ्रॉम हातेड, गोलंदाजीला आलेले आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर. ओ डॉट बॉल. चांगली सुरुवात केलेली आहे मंदार यांनी. चांगला फटका गॅप मध्ये खेळलेला आहे. 1 बाउन्स चौकार. पहिला चौकार आलेला आहे. दीपेश पाटील यांच्या बॅट मधून पहिला चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. फुल टॉस चेंडू. 1 बाउन्स चौकार.
श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा हे चौकारांचे प्रायोजक. चौकार आलेला आहे. यावेळेस दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव मिळेल. अवांतर धाव. धावसंख्या 11 धावा 2 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल मंदार सोनवणे यांचा. दीपेश पाटील 6 चेंडू 9 धावा. तर विजय सतीश पाटील अजूनही आपलं खातं उघडू शकलेले नाहीयेत. डिफेन्स केलेला आहे. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे मंदार सोनवणे यांचं. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 11 धावा 2 गडी बाद. अकरा धावा 2 गडी बाद. 2 षटकांची समाप्ती. 10 षटकांचा हा सामना. शरद पाटील आता गोलंदाजीला आलेले आहेत. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील. द लॉस ऑफ 2. शरद पाटील यांचा सामना करतील दीपेश. ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक श्री पी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. प्लेयर डगआउटचे प्रायोजक. दरम्यान वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव. शॉर्ट ऑफ लेन चेंडू परंतु फायदा उचलू शकलेला नाहीये. पंच विचार करतायत की बॅटची कड घेतलेली आहे का, तर नक्कीच घेतलेली आहे. आवाज आलेला होता. ऑन साइडला टोलवलेला फटका. 1 धाव मिळते. शरद पाटील मातोश्री टेंट हाऊसचे सर्वे सर्वा स्वतः संघाचे संचालक आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 4 चेंडू 3 धावा खर्च केलेले आहेत. किफायती मारा करतायत. आडव्या बॅटने चांगला संपर्क. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव मिळते. विजय सतीश पाटील यांना मिळते 1 धाव. धावसंख्या 15. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या बघू शकतात. क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. तर बघायला विसरू नका मराठा प्रीमियर लीगचा 3ऱ्या पर्वाचा थरार. यावेळेस चांगला संपर्क आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. या डावातला हा पहिला षटकार आलेला आहे.
3 षटकांची समाप्ती, 21 धावा, 2 गडी बाद. दीपेश पाटील यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार टोलवलेला आहे आणि शरद पाटील यांचं समीकरण थोडंसं बिघड होण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 षटकांची समाप्ती, 21 धावा, 2 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. 26 धावा, 2 गडी बाद. दीपेश पाटील 10 चेंडू 16 धावा, तर विजय सतीश पाटील 6 चेंडू 7 धावा. महेश गुलाबराव पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. चला, खेळाडूंना विनंती असली वेळेचं भान ठेवायचंय. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलेला यष्टीरक्षकाने. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. दीपेश पाटील कॉट. अमित बोल्ड, महेश गुलाबराव पाटील. 26 धावा, 3 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला आहे. कव्हर क्षेत्र व्हॅकंट आहे आणि त्या
व्हॅकंट एरियाचा फायदा उचललेला आहे फलंदाजाने. कुणाल पाटील आपलं खातं उघडतायत चौकाराने. 30 धावा. थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. यावेळी चेंडू हवेत. कव्हर क्षेत्रात मंदार सोनवणे यांनी झेल टिपलेला आहे. 30 धावा 4 गडी बाद. कुणाल पाटील कॉट. मंदार बोल्ड. महेश गुलाबराव पाटील यांनी या षटकात दुसरा गडी बाद केलेला आहे. 30 धावा 4 षटकांची समाप्ती. 4 गडी बाद. बत्तीस धावा 4 गडी बाद. 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. 5वं षटक प्रगतीपथावर. हर्षल पाटील गोलंदाजी करतायत. चांगला फटका अलॉंग द कार्पेट. वाईड लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव विजय पाटील यांना मिळते. राजेंद्र सनेर आता स्ट्राईकला असतील.
षटकार आलेला आहे राजेंद्र सनेर यांच्या बॅटमधून पहिला आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील एकविरा प्लायवूड जळगाव. 5 षटकांची समाप्ती 39 धावा 4 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन. आणि पुन्हा एकदा समन्वयाचा अभाव, फलंदाजाला परतावा लागेल. 5वा झटका लागतोय तो शारदा मॅच परिवार या संघाला. सहावं षटक सुरू आहे. 42 धावा 5 गडी बाद. मंदार गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागेल. मंदार यांनी विकेट घेतलेली आहे. मंदार सोनवणे हातेडचे रहिवासी आहेत आणि इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट या पदावर ते काम करतात. मंदार सोनवणे हे मातोश्री टेंट हाऊस या संघाकडून खेळत आहेत आणि आपण आता बघितलं असेल मागील काही काळात ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं. त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते. सहावा गडी बाद होतोय 42 धावांवर.
सचिन सचिन सनेर आणि दिव्येश सोनवणे मंदार यांचं 2 षटकांचा कोटा संपलेला आहे. 13 धावा देत त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे. 6 षटकांची समाप्ती, 43 धावा, 6 गडी बाद. Mixers, flocculators, and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps
कदम संघाचे कर्णधार दोघंही कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या मंचाजवळ आपल्या सामनाचा टॉस करण्यासाठी यायचंय. शारदा मॅथ्स परिवार संघाने 10 षटकांमध्ये 88 धावा स्कोरबोर्डवर लावल्यात आणि मातोश्री टेंट हाऊस समोर लक्ष ठेवलंय ते 89 धावांचं 10 षटकमध्ये पूर्ण करायचं आहे. बघूयात मातोश्री टेंट हाऊसचे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत. And skids metering pump, engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%, repeatability to plus or minus 3%, performance confirm API 675 standard, complete chemical injection packages, customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL, offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, LNT, IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Burrito powers operations in over 30-plus countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Burrito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested, every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power. A team of 200-plus people that believes in building smarter, delivering faster, thinking beyond. Burrito Engineering Private Limited isn't just moving fluids, we're moving industries forward. We engineer, we empower, we elevate. Burrito Engineering Private Limited. Engineering precision
हॅलो. बघा निश्चितच धावांचं लक्ष कमी आहे. कमी धाव्यांचा सामना हा निश्चितच रोमांचक पद्धतीने होत असतो आणि तसाच सामना होण्याची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना असेलच. कारण जी सुरुवात दिली आहे गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर सलामीचा फलंदाज बाद केलाय. नवीन फलंदाज महेश पाटील मैदानात येताना दिसत आहेत. दुसरा चेंडू अतिशय सन्मानाने खेळून काढला. थोडी फंबलिंग जरूर झाली आहे आणि निश्चितच चांगला कॉल म्हणावा लागेल नॉन स्ट्राईक बॅट्समन मंदार सोनवणेचा. आखूड टप्प्याच्या चेंडू लेग साईडच्या दिशेने फटकावून दिलाय. एक धावावर समाधानी व्हावं लागेल आणि संघाचं धावफलक सुरू केले स्वतः कर्णधार यांनी. चौथा चेंडू दीपेश पाटील. वाईड बॉल. अतिशय सावध सुरुवात दोघंही फलंदाजांची आपल्या संघासाठी, कारण पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद झालाय. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपेश पाटील. पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देतोय दीपेश. अतिशय चांगला चेंडू निर्धाव पद्धतीने खेळून काढलाय फलंदाजांनी. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येईल दिवेश पाटील. पुन्हा एकदा एकच धाव घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज महेश पाटील आणि या एक धावेने धावसंख्या झाली ती 4 धावा, 5 धावा, 1 षटक पूर्ण. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडा चेंज होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपले जळगाव जिल्ह्याचा आवाज जो विदेशातही गाजला साऊथ आफ्रिकेमध्ये, असे आपले सर्वांचे लाडके पद्माकर दादा पाटील हे पुढचं सूत्रसंचालन सांभाळतील. धन्यवाद. हर्षवर्धन चौधरी यांना आपण ऐकत होतात. तर मी पद्माकर पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यानंतरचा सामना असेल हायटेक कॉम्प्युटर वर्सेस हॉटेल साई प्रसादम. हायटेक कॉम्प्युटर या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या नावावर केलेला आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा 1 गडी बाद. दिवेश पाटील यांनी पहिलं षटक टाकलेलं होतं.
महेश गुलाबराव पाटील आणि अमित बोरसे यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे उमेश दादा साळुंखे आता गोलंदाजीला आलेले आहेत. एका विशिष्ट ठिकाणी फिल्डिंगसाठी ओळखले जातात. ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूला कट केलेला आहे. एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 6. दुसरं षटक सुरू आहे. महेश आता स्ट्राईकला असतील. ओ यॉर्कर चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आणि हा चौकार. स्वीपर कव्हर त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजाने घेतलेला आहे. दहा धावा झालेल्या आहेत. अमित बोरसे यांच्या बॅटमधून पहिला चौकार आपल्याला बघायला मिळालेला. यावेळेस चेंडू हवेत आणि सरळ हातात. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूने झेल टिपलेला आहे आणि दुसरा फलंदाज तंबूत परततोय. अमित बोरसे यांना परतावं लागेल. उमेश साळुंखे यांना विकेट मिळते. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 11 धावा 2 गडी बाद. उमेश साळुंखे यांनी पहिल्या षटकात 6 धावा खर्च केलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा आपल्या एका विशिष्ट जागेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात झालेले आहेत. दिवेश सोनवणे दुसरं षटक घेऊन आलेले आहेत वैयक्तिक आणि संघासाठीचं तिसरं. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू. या ठिकाणी एक संधी होती आणि या ठिकाणी मिसफिल्ड, परंतु कौतुक करावं लागेल विजय यांचं. चांगलं फुटवर्क क्रिकेटमध्ये फुटबॉलचा आनंद घेताना. या ठिकाणी आपण बघू शकतो रिप्लेच्या माध्यमातून एक संधी होती, अवघड होती आणि त्यानंतर मात्र एक सोपी संधी होती अडवण्याची. यावेळेस चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषेकडे चेंडू गेलेला होता. एक संधी होती परंतु त्या संधीचं सोनं या ठिकाणी करता आलेलं नाहीये. दिव्य सोनवणे यांनी एक संधी निर्माण केलेली होती परंतु क्षेत्ररक्षकापासून पाहिजे तशी मदत त्यांना मिळालेली नाहीये. 14 धावा. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा दिव्येश. फटका फसलेला आहे. चेंडू हवेत परंतु या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट आणि गोलंदाज यामध्ये संभ्रम होता की हा झेल नक्की कोण घेईल
आणि कोणी पोहोचू शकलेलं नाहीये. ओ दिव्येश सोनवणे गोलंदाजी राहिलेले आहेत आणि यांचं हे पहिलं षटक आहे. तर दिव्येश पाटील यांनी एक पहिलं षटक टाकलेलं होतं. तर दोन दिव्येश नावाच्या खेळाडूंमुळे थोडासा या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. हा चेंडू तितकासा आखूड टप्प्याचा नव्हता की फलंदाज बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पुल करेल. तर या ठिकाणी थोडंसं शॉट सिलेक्शनवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. 15 धावा, 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू असेल दिव्येश सोनवणे यांचा. केतन 22 कर असतील स्ट्राईकला. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हर्षल सुभाष पाटील चांगला फटका आणि यावेळेस पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. चौकार देत आहेत पंच अविनाश बंगाळ. तीन षटकांची समाप्ती. 21 धावा, 2 गडी बाद. उमेश साळुंखे गोलंदाजीला आलेले आहेत. आणि बोनस धावा या ठिकाणी लुटवलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. 22च्या 4 धावा आणि या संपूर्ण स्पर्धेत चौकारांचे प्रायोजक असतील शांताराम दादा पाटील, रुखनखेडा येथील रहिवासी. गोलंदाजी एंडचे प्रायोजक आबासाहेब बी पाटील, बहुउद्देशीय संस्था भारडू. ललित पाटील अर्थात बंटी भाऊ बॉलिंग एंडचे प्रायोजक. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत पवार कन्स्ट्रक्शन कंपनी, रवींद्र दंगल पाटील काझीपुरा. टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी. ड्रिंक्स ट्रॉली स्पॉन्सर्स विवेकानंद कापडनीस, शिक्षण महर्षी आबासो वता पाटील फाउंडेशन. उमेश साळुंखे किफायती मारा करतायत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि मराठा प्रीमियर लीग चोपडाच्या या पर्वाच्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. उभे उभे खेळण्याचा प्रयत्न आणि अजून जर एक चेंडू या ठिकाणी निर्धाव जर टाकला तर हे या दिवसातलं दुसरं निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळेल. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स, निलेश पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सी, सुनील पाटील हिंगोणा. ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कड, थडव्यांच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते आणि 2 षटकात आपल्या केवळ 7 धावा दिलेल्या आहेत उमेश साळुंखे यांनी आणि 1 गडी बाद केलेला आहे. किफायती मारा केलेला होता उमेश साळुंखे यांनी. जळगाव जिल्हा पोलीस दलातील हा खेळाडू
उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून यांची ओळख आहे. महेश गुलाबराव पाटील 5 चेंडू 3 धावा तर केतन बाविस्कर 12 चेंडू 10 धावा. न्यू मातोश्री टेंट हाऊस या संघाची धावसंख्या 4 षटकांची समाप्ती 26 धावा 2 गडी बाद. गेट अर्थात प्रवेशद्वार जे आपण बघितलेलं आहे, आकर्षक असं प्रवेशद्वार, ज्याचे प्रायोजक आहेत धनश्री इन्व्हेस्टमेंट, श्री राहुल पाटील. फलंदाजी यांचे प्रायोजक ॲग्री क्रॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. 5वं षटक घेऊन आलेले आहेत राजेंद्र सनेर आणि त्यांचा सामना करतील केतन बाविस्कर. वेळेचं भान ठेवायचंय, सर्वांना विनंती असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एक धाव नक्की मिळते. आणि या स्पर्धेत जे चेंडू आपण वापरतोय त्या चेंडू अर्थात बॉलचे स्पॉन्सर्स दादासो सुनील पाटील वाळकी, अंपायर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. तेहतीस धावा 2 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. राजेंद्र सनेर आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले. डावखुरे गोलंदाज यावेळेस मात्र चौकार मिळतोय का? नक्की मिळेल, कारण की चेंडू अतिशय वेगाने थर्डमॅनच्या दिशेने जात होता. या चौकाराचे प्रायोजक आहेत श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. रोहन निरपगारे सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर रोहन निरपगारे आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. तर रोहन निरपगारे यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी समाजासाठी खर्च केलेला आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. 37 धावा 2 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. राजेंद्र सनेर षटकातला 5वा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. 43. या षटकातला हा शेवटचा चेंडू. चला वेळेचं भान ठेवायचंय. पाच षटकांची समाप्ती. 47 धावा 2 गडी बाद. राजेंद्र सनेर यांचं महागडं षटक ठरलेलं होतं पहिलं. महेश गुलाबराव पाटील 9 चेंडू 17 धावा तर केतन बाविस्कर 14 चेंडू 17 धावा.
तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. 47 धावा. विजय यांनी चांगला झेल टिपलेला आहे. अक्षय पाटील यांना यश प्राप्त होतंय आणि आता नवीन फलंदाज आलेले आहेत. विराज पाटील लेगस्टम्पच्या बाहेर वाईडचा इशारा. 48 धावा. अर्धशतकापासून न्यू मातोश्री टेंट हाऊसचा संघ 2 धावा दूर. 29 चेंडूत 41 ची आवश्यकता. ओम ॲग्रो एजन्सीज, तापी सातपुडा डेव्हलपर्स, द बिर्याणी हाऊस, साई प्रसाद ऑटो गॅरेज, कार्तिक फुटवेअर दरम्यान जोरदार अपील या ठिकाणी होते, परंतु पंचांवर त्याचा कुठलाही असर नाहीये. पुन्हा एकदा अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. विराज पाटील अर्थात राज डावखुरे फलंदाज. यावेळी चांगला फटका. स्वीपर कव्हर या चेंडूला अडवत आहेत. 1 धाव मिळते. 49 धावा. खराब चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने चौकार. या चौकाराच्या मदतीने न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाची धावसंख्या आता 50 पार करते. 53 धावा, 3 गडी बाद. आणि या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील रुखणखेडा. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. सेल्फी पॉइंट स्पॉन्सर्स बिर्याणी हाऊस. आणि आपण ज्या वेळेस या मैदानात येतो त्यावेळेस आपल्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या मावळ्यांचे काही कटआउट्स आणि त्यांची ऐतिहासिक माहिती आपल्याला बघायला मिळते. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत कृषीधन ॲग्री, श्री अजय पाटील रुखणखेडा. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला एक शॉर्ट कव्हरच्या दिशेने डायरेक्ट हिट जर असती तर मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. 1 धाव मिळते. धावसंख्या 54. बॉल स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील ग्रीन ग्लो. या षटकातला शेवटचा चेंडू. शॉट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्तीनंतर न्यू मातोश्री टेंट हाऊस संघाची धावसंख्या 55 धावा, 3 गडी बाद, 24 चेंडू आणि 34 ची आवश्यकता.
6 षटकांची समाप्ती 55 धावा 3 गडी बाद. विराज पाटील राज 3 चेंडू 1 धाव तर महेश गुलाबराव पाटील 11 चेंडू 22 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलेला आहे. षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. एक धाव किरण स्वीपर कव्हरच्या स्वरूपात क्षेत्ररक्षण करतायत. 66 धावा त्यानंतर आलेला हा सिंगल 67 धावा. 7वं षटक सुरू आहे. राजेंद्र सनेर महागडे ठरलेले आहेत. आतापर्यंत 33 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने ग्लाइड केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय फलंदाजाला चौकार. 71 धावा आणि 37 धावांवर फलंदाजी करतायत महेश. आणि आता मात्र समीकरण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आवाक्यात आलेलं आहे. 18 चेंडूत आणि 18 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. बळीराजा सीड्स आणि श्री पी पाटील रावसाहेब हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. राजेंद्र सनेर यांनी आपल्या 2 षटकात 37 धावा खर्च केलेल्या आहेत. मागडे ठरलेले आहेत. विजय सतीश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत आणि विराज पाटील त्यांचा सामना करतील. स्ट्राइक रेटवर लक्ष द्यावं लागेल विराज पाटील यांना. 6 चेंडूत केवळ 2 धावा त्यांनी केलेल्या आहेत. बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पॉइंटकडे खेळलेलं आहे किरण. डीप पॉइंट सीमारेषेकडे या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान 1 धाव मिळते फलंदाजाला. 72 दिवेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत.
आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. शॉर्ट कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये. पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉलचा. आणि तर मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 2 चे मुख्य प्रायोजक व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक भूषण बाविस्कर द मॅन फ्रॉम हातेड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि यावर्षी हे जे यूट्यूब लाईव्ह आपण बघत आहात त्यासाठी त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आणि सोबतच एक संघ सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. तर भूषण दादा आपला खूप खूप धन्यवाद. माननीय श्री भूषण बाविस्कर. $74 लॉस ऑफ 3. ऑन साईडला चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. विराज पाटील यांना एक धाव मिळते. धावसंख्या 75. 3 गडी बाद. 14 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. तर पहिला सामना जर आजचा आपण बघितला असेल तर अतिशय रोमहर्षक सामना झालेला होता. यावेळेस ऑन साईडला चतुराईने एक धाव घेतलेली आहे. महेश अतिशय उत्कृष्ट खेळी करतायत आपल्या संघासाठी. 76 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. 13 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. षटकातला शेवटचा चेंडू असेल. देवेश पाटील यांचा सामना करतील डावखुरे विराज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळेच की काय फलंदाजाने थोडी मागणी केली होती वाईडची, परंतु फलंदाज शफल झाल्या कारणाने हा वाईड दिलेला नाहीये. षटक संपलेलं आहे. 2 षटकात 10 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे दिवेश पाटील यांनी. 8 षटकांची समाप्ती, 76 धावा, 3 गडी बाद, 6.50 च्या सरासरीने 12 चेंडू आणि 13 ची आवश्यकता.
तर मराठा प्रीमियर लीग पर्व 3चं पहिलं अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज बनलेला आहे महेश गुलाबराव पाटील सोनवणे. हा सामना न्यू मातोश्री टेंट हाऊस या संघाने 7 गडी राखून जिंकलेला आहे. मी भूषणदादा बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. भूषणदादा बाविस्कर संचालक व्हेरिटो इंजिनिअरिंग. करताना सुद्धा 2 गडी त्यांनी बाद केलेले होते. सामनावीराचे मानकरी ठरलेले आहेत महेश. तर व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक भूषण बाविस्कर यांना विनंती असेल की त्यांनी सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे.